नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागात आपण पाहणार आहोत की मनस्विनीवर काउंटर अटॅक करण्याचा हा सगळा प्लॅन कोणाचा होता आणि जर सखी आणि कान्हाला हिने विष दिलं होतं मनस्विनीने पेरूमध्ये, तर सखी आणि कान्हा सुखरूप कसे आहेत हे सुद्धा आपल्याला आजच्या भागात कळणार आहे. तर मित्रांनो, एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, सखी एक जोरदार कानाखाली वाजवणार आहे या मनस्विनीच्या. तो सीन अजिबात मिस करू नका. तर मित्रांनो, सुरू करूया लपंडावच्या आजच्या भागाला. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. गौतमने मनस्विनीला फोन करून खोटं सांगितलं असतं की सखी आणि कान्हाचा जीव गेलाय. त्यामुळे आता ही जी मनस्विनी आहे ती एकटीच दारूच्या बॉटल सोबत बोलते आणि म्हणते, ओह माय गॉड, सखी आणि कान्हा तर गेले. आणि मग ती हसायला लागते आणि ती बॉटल हातात घेऊन म्हणते, टाइम फॉर सेलिब्रेशन. मनस्विनी खूप खुश असते आणि त्यानंतर ती दारूची बॉटल तिच्या डोक्यावर घेऊन नाचते वगैरे सुद्धा. त्यानंतर ही मनस्विनी ती बॉटल उघडण्याचा प्रयत्न करते. तितक्यात तिथे आता सखी, कान्हा, परशू, मीनाक्षी आणि गौतम काका येतात. आणि मागून कान्हा म्हणतो, आम्ही करू का काही मदत. त्या कान्हाचा आवाज ऐकून मनस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. ही मनस्विनी मागे वळून बघते आणि मनस्विनीने ते बॉटल अशी शेक केली असते आधी, त्यामुळे बॉटलचं जे टोकन आहे ते आपोआप असं हवेत उडतं. आणि ही मनस्विनी सखी आणि कान्हाकडे बघतच राहते आणि त्यानंतर त्यांना म्हणते, तुम्ही जिवंत आहात. कान्हा म्हणतो, हो. सखी मस्त गालातल्या गालात हसते. कान्हा विचारतो, का बरं. आम्हाला हे असं जिवंत धड धाकट बघून धक्का बसला. सखी म्हणते, कबीर तो तर बसणारच होता. त्यानंतर मनस्विनी गौतमकडे बघते आणि घाबरतच म्हणते, पण गौतम तर असं म्हणाला. गौतम म्हणतो, असंच म्हणालो मी. हे सगळं नाटक होतं तुला अडकवण्यासाठी. माझं रडणं पण खोटंच होतं. तुला अडकवण्यासाठी हा सिंपल एक प्लॅन होता. आता ही मनस्विनी सगळ्यांकडे बघते. कान्हा म्हणतो, आणि या प्लॅनची खरी सूत्रधार कोण आहे माहितीये का. आणि मित्रांनो, छडीचा आवाज येतो आणि राजलक्ष्मी माची एंट्री होते. म्हणजे इथे माने सुद्धा परत एकदा कमाल काम केलंय आणि त्यांच्यामुळेच आज सखी आणि कान्हा सुखरूप आहेत. बघा कसं. आता मा समोर येतात आणि मनस्विनीला म्हणतात, कसा वाटला माझा लपंडाव मनस्विनी. आता या मनस्विनीचे डोळे मोठेच्या मोठेच राहतात. मला बघून ती हपचप होते आणि मनस्विनी विचारते, हे सगळं तुम्ही केलं, कसं आणि कधी. मित्रांनो, आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं. जेव्हा सखी आणि कान्हा पेरूच्या झाडाजवळ गेले होते तेव्हा राजलक्ष्मी माने गौतमला फोन केला होता आणि गौतम काकाला त्यांनी म्हटलं होतं की गौतम, राघव कामत नंतर त्या कामत घरात दुसरा हुशार माणूस तूच वाटतोस, बाकी सगळे मूर्ख आहे. आता गौतम विचारतो, काय झालं मॅम, असं का बोलताय. त्यावर राजलक्ष्मी माने आधीच गौतमला सावध करून सांगितलं होतं, घरात जी बाई आहे ती तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. ती सरकार आहे आणि आता ती छोटे मोठे खेळी खेळणार नाही, ती काहीतरी मोठा डाव टाकणार आहे. सरळ सांगायचं तर ती माझ्या कबीरच्या जीवावर उठणार आहे. इतक्यात तिथे कुल्फी आली असते पेरूची बास्केट घेऊन आणि त्यानंतर माने विचारलं होतं गौतमला की कबीर कुठे आहे. त्यावर आता गौतम म्हणतो, मला कल्पना नाही आहे. त्याची नजर आता कुल्फीवर जाते. तर आता गौतम कुल्फीला विचारतो, कुल्फी बाळा, तुला माहिती आहे का ग, कबीर दादा कुठे आहे. त्यावर कुल्फी सांगते, कबीर दादा आणि सखीदी आणि तेजस्विनी काकू पेरूच्या झाडाजवळ आहे. तेव्हा माने हे ऐकून घेतलं असतं आणि तेव्हाच गौतमला म्हटलात. तेव्हा माने गौतमला म्हटलं असतं की कसलाही विचार करू नकोस आणि आत्ताच्या आता बघून ये सखी आणि कान्हा सुखरूप आहे का. बाईने त्या दोघांना काही केलं तर नाही, तर त्यावेळी गौतम आता धावतच गेला असतो. आता प्रेझेंटमध्ये गौतम सगळ्यांना सांगतो, आधी तर माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता, पण तिथे गेल्यावर जेव्हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं तेव्हा मला कन्फर्म झालं. म्हणजे मित्रांनो, जेव्हा गौतम काका पेरूच्या झाडाजवळ गेले होते तेव्हा मनस्विनी जे बोलत होती ते गौतम काकांनी ऐकून घेतलं होतं की पुढच्या 12 मिनिटात सणा संपणार आहे वगैरे. आणि आता प्रेझेंटमध्ये गौतम म्हणतो, आणि तुझे खरे रंग कळल्यावर मी राजलक्ष्मी मॅडमला खरं काय आहे त्याची कल्पना दिली होती मनस्विनी. आणि मित्रांनो, गौतम राजलक्ष्मी मला हे एकट्याच फोन करून कळवतो. त्यावर आता चिडतात आणि म्हणतात, हेच सांगण्याचा मी त्याला प्रयत्न करत होते. तिने माझ्या नातवाला मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी तिने तिचा डाव हा साधलाच, पण इतक्या सहजासहजी मी तिला सोडणार नाहीये. त्यावर गौतम म्हणतो, हो, आणि कबीर बरोबर तिने सखीचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. आता बास झालं, आता आर या पार. त्यावर माने विचारलं होतं गौतम काकाला की डॉक्टर काय म्हणालेत. त्यावर गौतम काका म्हणाला असतो की डॉक्टर म्हणाले, बरं झालं अगदी वेळेवर आणलं, दोघांचेही जीव वाचतील. पण त्यावर माने
एक प्लॅन बनवला होता तेव्हाच, आणि गौतमला फोनवर सांगितलं होतं की बघ गौतम, आता ताक सुद्धा फुंकून प्यायचे, तिला अजिबात समजू देऊ नकोस. कबीर आणि सखी बरं होण्याची शक्यता आहे, गाफील राहू दे. कबीर आणि सखी जगणार नाहीत हे तिच्यापर्यंत पोहोचव. आणि म्हणूनच गौतमने फोन करून या मनस्विनीला खोटं सांगितलं होतं. आता प्रेझेंटमध्ये ही मनस्विनी हसते आणि त्यानंतर ती बियर पिते सगळ्यांसमोर. आणि मग ती राजलक्ष्मी माजवळ जाते आणि त्यांना बियरची बॉटल दाखवत ती परत एकदा बियर पिते आणि म्हणते गुड वन. चला तर मग आता सगळे पत्ते ओपन झालेच आहे, आता मलाही ओपनली बोलता येईल. तसंही हा तेजस्विनीचा सोंग करून करून मला कंटाळा आलाय आता. आणि त्यानंतर ही मनस्विनी मुद्दामच राजलक्ष्मी मला म्हणते, नाव काय? व्हॉट एव्हर, राजलक्ष्मी किर्लोस्कर. आणि मित्रांनो, ही मनस्विनी गौतमकडे बोट दाखवते आणि म्हणते, ह्या लिंबू टिंबूंना हाताशी घेऊन हा प्लॅन केलास? आणि त्यानंतर ही मावर हसते आणि म्हणते, शेवटी काय झालं? इतकंच, कबीर आणि सखी जिवंत राहिलेत. आणि आता तर तुम्हाला कळलंच असेल की मी तेजस्विनी नाहीये, मी मनस्विनी आहे. मी आहे सरकार. ती स्वतःचे हात वगैरे फैलवत म्हणते. पण मित्रांनो, लवकरच तिचा पचका होणार आहे, बघा कसं. मग आता हिच्या मूर्खपणावर हसत असतात. त्यावर ही मनस्विनी म्हणते, कळलं ना? कळलंच आहे, पण माझ्या मनात एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. मी तेजस्विनी नाहीये, मनस्विनी आहे. हे तुम्ही सिद्ध कसं करणार? बघा मित्रांनो, आता मनस्विनीवर हसतात कारण त्यांनी आधीच सगळा प्लॅन केला असतो. आणि ही मनस्विनी माच्या जवळ जाते एकदम आणि त्यांना म्हणते, खूप गोड हसता तुम्ही, पण ही स्माईल फार काळ राहणार नाहीये. त्यानंतर ही मनस्विनी गौतमकडे रागातच बघते आणि मग ती सखी जवळ जाते आणि ती मुद्दामच नाटकं करते. अगं सखी बघ ना, सगळे मला त्रास देत आहे, सखी माझ्यावर संशय घेत आहे. अशी मुद्दामच नाटकं करत ही मनस्विनी आता हसायला लागते. कान्हावर बोट दाखवत ती म्हणते, आणि तू गरिबांचा मसीहा, खूप कष्ट घेतलेस ना तू तुझ्या या तर तुझ्या या माला हाताशी घेऊन तेजस्विनीला शोधून काढलंस, तिला घरी घेऊन गेलास, तिला ग्रूम केलं मनस्विनी म्हणून, माझ्या जागी इथे माझ्या घरात आणलंस आणि मला इकडे बँगलोर मध्ये अडकवलंस. पुरेपूर प्लॅन केला, पण शेवटी काय झालं? मी पुन्हा या घरात आले. तू केलेल्या प्रयत्नांवर मी पाणी फिरवलं. शेवटी काय? एक्सपिरियन्स मॅटर्स. गेली 13 वर्ष, किती 13 वर्ष मी या सगळ्यांना मूर्ख बनवलं. बाय द वे, तेजस्विनीला तुम्ही चांगलं ट्रेन केलं, पण ती कुठे आहे आता? उडून गेली. बुर्र. त्यानंतर ही मनस्विनी परत एकदा बियर पिते सखीकडे बघतच आणि सखीला म्हणते, शेवटपर्यंत हीच मालिका सुरू राहणार. मग सगळ्यांना वाटलं असेल आता की मनस्विनी संपली, तिचा शेवट झाला. आकाशाचा शेवट होतो का कधी? तर मनस्विनी हिच्याकडे मस्त हसून बघत असतात कारण त्यांना माहितीये तिची बडबड सगळी व्यर्थ जाणार आहे. तर आता सखी या मनस्विनीला भानावर आणते आणि म्हणते, आकाशाचा शेवट नसेल होत, पण अहंकाराचा शेवट हा नक्कीच होतो. त्यावर ही मनस्विनी असंच म्हणते आणि कान्हा तिला म्हणतो, उप्स, बाउन्सर गेलं वाटते, त्यांना समजलंच नाही. कान्हा म्हणतो, हरकत नाही, काय ना, ओव्हर कॉन्फिडन्स माणसाचा घात करतो असं म्हणतात ना. बाय द वे, तू तुझे सगळे पत्ते आता ओपन केलेस ना, बरं मग आता आम्ही आमचा एक्का टाकतो, बघ आमचा एक्का. आणि कान्हा आता गौतम काका असं त्यांना हाक मारतो. आता गौतम काकांना समजतं. गौतम काका एक पेनड्राईव्ह घेऊन येतात आणि टीव्हीवर लावतात. आणि मित्रांनो, यांच्याकडे खूप मोठा पुरावा असतो. तोच पुरावा जो हॉस्पिटलमध्ये ही मनस्विनी सख्याने कान्हाजवळ गेली होती आणि कबुली दिली होती की तिने पेरूत विष घातलं होतं. आणि इतकंच नाही तर इंजेक्शन लावतानाचे सुद्धा त्यामध्ये फुटेज असते. तर मनस्विनीचा हा पुरावा मनस्विनी टीव्हीवर बघते आणि सगळेच बघतात. आणि आता मनस्विनीची नशा उतरते. आणि त्यानंतर मनस्विनीला एक प्रश्न पडतो. मनस्विनी म्हणते, मी तर यांच्या सलाईन मध्ये विष टाकलं होतं, मग तुम्ही जिवंत? त्यावर आता म्हणतात, आजीची पुण्याई पाठीशी असताना यमाला सुद्धा माघार घ्यावीच लागते. आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की माने गौतमला फोनवर सांगितलं होतं, गौतम हे बघ, तू डॉक्टरांना सांग की कबीर आणि सखी सिरियस आहे, त्यांना आताच ऑपरेशन थिएटर मध्ये न्यावं लागणार आहे असं बाहेर येऊन त्यांना सांगायला लाव. आणि त्यानंतर मनस्विनी एकटी त्या दोघांना भेटायला जाणार याची सोय कर. त्याआधी तू आतमध्ये जा, तुझा मोबाईल लपून ठेव, कारण मनस्विनी त्या दोघांना एकटी भेटायला जाणार तेव्हा ती ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तिचे सगळे गुन्हे ती कबूल करणार. आणि इतकंच नाही तर ती तिथे सुद्धा त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न करेल. कदाचित ती सलाईन मध्ये विष घालेल. त्यामुळे तू आधीच सलाईनच्या नळीला सेफ साईड म्हणून गाठ पाडून ठेव. आणि मित्रांनो, गौतमने सगळं तसंच केलं होतं.
इथे सुद्धा माता रिव्हॉल्वर घेऊन जातात सोबत. तर बघा मित्रांनो, आता गौतम सांगतो प्रेझेंटमध्ये सगळ्यांना की मी सुद्धा माने सांगितल्याप्रमाणे तसंच केलं होतं. आधी व्हिडिओ सुरू केला आणि मग सलाईन ब्लॉक केली. बापरे मित्रांनो, खरंच राजलक्ष्मी मामुळे सख्यानी कान्हाचा जीव वाचला आणि खूपच भारी प्लॅन केला होता माने. तर आता काय होतं बघा, आता तो खतरनाक सीन. सखी आता या मनस्विनी जवळ जाते आणि सगळ्यांसमोर तिला सनकन कानाखाली वाजवते. परशु तर दचकतोच आहे बघून. सखी आता मनस्विनीला म्हणते, इतके दिवस मला माझे संस्कार अडवत होते हे सगळं करण्यापासून, पण शेवटी तू मला माझे संस्कार मोडायला लावलेच. आज मी पहिल्यांदा तुझ्यावर म्हणजेच माझ्या मावशीवर हात उचललाय. सगळ्याला पण तूच जबाबदार आहेस, तूच कारणीभूत आहे. मनस्विनी, तू हे सगळं करायला मला भाग पाडलं. अगं, नीचपणाची आणि वाईटपणाची सुद्धा एक लिमिट असते, पण तू तर सगळेच लिमिट क्रॉस करत आलीये. सगळे लिमिट्स तू क्रॉस केलेत. आज पण काय हवं होतं ग मला? फक्त माझ्या खऱ्या आईला भेटण्यासाठी मी आतुर होते. इतके दिवस माझी आई माझ्या डोळ्यासमोर होती, पण मला माहिती नव्हतं. जाणवत होतं, कळत होतं, खात्री पटत नव्हती. आणि फायनली जेव्हा खात्री पटली तेव्हा मी तिला भेटायला मंदिरात यायला गेले आणि तू काय केलंस? तू तिला तिथूनही गायब केलंस. कुठे पाठवलं तू तिला सांग? सखी आता परत परत विचारते मनस्विनीला. ती म्हणते, काय दाखवलंस तिला? कुठे पाठवलंस? सांग, मला उत्तर हवंय मनस्विनी. माझी आई कुठे आहे? तर ही मनस्विनी सखीला हात दाखवते आणि म्हणते, गप्प बस, जे पेट. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की फायनली या मनस्विनीला अटक होणार आहे. तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे. पण मित्रांनो, मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे. तेजस बर्वे अभिनेता आपल्याला सखीचा सिनियर म्हणून दाखवण्यात येणार आहे. आणि मनस्विनी जेलमध्ये जाताना सखीला अशी धमकी पण देऊन जाते की मी तर जात आहे, पण वादळ येणार आहे. तुला इथेच नरक यातना भोगाव्या लागतील, कारण तो येतोय, तुझा भूतकाळ येतोय तुझी वाट शोधत. आणि मित्रांनो, असंच काहीतरी होणार आहे. समर त्याचं नाव असणार आहे आणि हा सखीच्या मागे खूपच वेडा असतो. त्याचं रक्त, बोटातून त्याचं रक्त काढून तो बेडशीटवर सखी असं नाव लिहितो. तर मित्रांनो, तेजस बर्वे हा अभिनेता उत्कृष्ट आहे आणि बघूया आता मालिकेत काय होईल. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.